बायको, हाँ हो. आज काय बनवणार जेवायला? तुम्हाला काय खायचंय? चिवायची भाजी आणि कढी कर छान. नक्कीच. चला तर मग बनवूया चिवायची भाजी. त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. ही डाळ छान भिजलेली आहे. आता आपण या डाळीला मिक्सरमधनं काढून घेऊया. मी मिक्सरच्या भांड्यात ही डाळ काढली आहे. हिला छान जाड बारीक दळून घेऊ. मला हवी तशी डाळ मी बारीक करून झालेली आहे. थोडी जाड थोडी बारीक ठेवलेली आहे. चला आता चिवायची भाजी धुवून घेऊया आणि बारीक कट करून घेऊया. काही लोक याला चिवची भाजीसुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे याला चिवायची भाजी म्हटल्या जाते. मी छान भाजी धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढच्या रेसिपीकडे वळू. चला आता आपण भाजी बनवूया. आणि मी गॅस लावून घेतला. कढई तापवून घेऊया. कढईत आपल्याला तेल आपल्याला आधी टाकून घ्यायचं आहे, कारण या भाजीला तेल जास्त लागतं, मी तुम्हाला सांगितलं आहे. मी 3 पळ आत्ता घालून घेतलेले आहे तेल. तेल थोडं गरम होईपर्यंत वाट बघायची. त्याच्यानंतर आपल्याला यात मोहरी टाकायची. ठीक आहे, आता यात आपण मोहरी घालून घेऊया. आपली मोहरी तडतडतीये तोवर आपल्याला कांदा घालायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे या भाजीला खरंच कांदा जास्त लागतो, त्यामुळे तुम्ही 2 ते 3 कांदे कापून घ्या. मी 2-3 कांदे इथे कापून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी किती कांद्याचा वापर केलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. प्रत्येकाची एक ट्रिक असते, तशी माझी एक ट्रिक आहे की मी कांदा जेव्हा परतवायला टाकते त्यात थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे कांदा लवकर परतला जातो आणि छान परतला जातो. त्याचबरोबर आता आपण हा लसूण जो आपण कुटून घेतला होता तो टाकून घेऊया. बघू शकता किती जाड बारीक ठेवलेला आहे मी हा, कारण त्याची टेस्ट येते. मी लसूणचा सुद्धा वापर जास्त केलेला आहे. या भाजीत लागणाऱ्या ह्या 2च गोष्टी जास्त आहेत, एक म्हणजे कांदा, दुसरं म्हणजे लसूण. आपण लसूण सोबतच जिरे वाटून घेतले होते, त्यामुळे आता मी जिरे घालणार नाही आहे भाजीमध्ये. तुम्ही बघू शकता आपला कांदा रंग घेतोय. हा आपल्याला तांबडा लालसर होऊ द्यायचा आहे. थोडासा तांबडाचा रंग आला, जसं तुम्ही म्हणता गोल्डन, तसा तांबडाचा रंग आला का मग याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि मग लास्टला आपल्याला भाजी घालायची आहे. बघा तुम्ही. हां घे. त्यात आपण हळद घालून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हवं तसं तिखट, आमच्याकडे तिखट जास्त खातात म्हणून मी तिखट जास्त घेतलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवे तसा मसाला आणि धनिया पावडर. त्यासोबतच आपण ही बारीक चिरलेली जी भाजी आहे चिवायची, ही भाजी घालून घ्यायची आहे आणि हिला छान तेलात परतून घ्यायचं आहे. हे परतताना गॅस आपल्याला कमी करायचा आहे. ही भाजी मी धुवून छान बारीक चिरून घेतली होती. तुम्ही बघू शकता आपली भाजी छान परतून झाली आहे. तिला 1-2 मिनिटं आपल्याला असंच गरम आचेवरती होऊ द्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालून घेऊ शकता. आमच्याकडे याला म्हणतात पाण्याचा शिरवा. ठीक आहे, शिरवा दिल्यानंतर आपण छान असं परतून घेतलं की याच्यावर थोडंसं 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. त्याआधी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालून घेणार. आता याच्यावरती डाळ पडणार असल्यामुळे थोडंसं मीठ जास्तच लागणार, कारण त्या डाळीलाही ते मीठ लागणार आहे. भाजी छान अशी परतून झाली आहे. 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवायचे. या भाजीवर मी 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. आपले 2 मिनिटं झाले. आता आपण ही भाजी झाकण उचलून, तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान रंग आला आहे आणि आपल्या भाजीला छान तेलसुद्धा सुटले आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपण जे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली डाळ होती ती टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघितलं आपण कशी जाडसर डाळ काढलेली आहे. आपल्याला जास्त बारीक नाही करायची, जास्त बारीक केली तर ती डाळ जळते. ही मी टाकून घेते.
आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे हे मिश्रण छान. भाजी आणि ही डाळ याला आपण जे छान मसाला तयार केला होता हा या डाळीला छान लागला पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही डाळ छान एकजीव होत नाही. ही आपण छान एकजीव करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हिला छान वाफेवर शिजवायचं आहे, त्यामुळे झाकण ठेवायचं आहे. पण त्याआधी मी थोडंसं कोथिंबीर टाकून घेते. आता आपण हे छान करून घेऊया. याला मधनं तुम्हाला भाजीला चमचा द्यावा लागतो, कारण ही भाजी लागण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. हे बघा, तुम्ही बघू शकता ही भाजी अशी लागते, त्यामुळे तुम्हाला या भाजीला मंद आचेवर होऊ द्यावं लागेल आणि या भाजीला मधून चमचा देणे गरजेचे आहे. ही भाजी होत असताना गॅसचा स्पीड हा कमी असावा. आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि एक 15-20 मिनिटात ही तर 15 मिनिटं झालेले आहेत. आपण एकदा बघूया आपली भाजी झाली आहे का. आता तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीने छान रंगही घेतला आहे आणि भाजी छान शिजली सुद्धा आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना चमचा द्यावाच लागतो. मी 5-5 मिनिटाचा चमचा दिलेला आहे, त्यामुळे आपली भाजी छान झाली आहे. भाजीचा खूप सुंदर असा वास येतो आहे. ठीक आहे. आता या भाजीसोबत तुम्ही कढीही करून खाऊ शकता किंवा या भाजीवर तेल घेऊन खूप सुंदर अशी टेस्ट करू शकता. चमचा दिला म्हणजे परतवून घेतलं. अहो, काय? हे घ्या तुमची आवडती कढी, त्यानंतर चिवईची भाजी आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून अडवडी फ्री. थँक्यू. कसं वाटले? आवडलं का? अहो, खाऊन तरी सांगा. छान. आणि भाजी तुमच्या आवडीची. खूपच सुंदर. थँक्यू.